नमस्कार. आज आपण करणार आहोत तांदूळाच्या शेवयांचा उपमा म्हणजेच राईस वर्मिसेली उपमा. ह्या वाटीने मी 2 वाट्या शेवया घेतल्या होत्या आणि त्याच वाटीने मी आता 2 वाट्या पाणी घेत आहे आणि हे पाणी मी उकळवण्यासाठी म्हणून गॅसवर ठेवलेलं आहे. तर ह्या 2 वाट्या शेवया ज्या आहेत त्या आता मी जरा परतून घेते. 1 चमचाभर मी तेल टाकलं होतं, पोहे खायचा चमचा असतो तो, आणि त्या चांगल्या मी भाजून घेतल्या. थोड्याशा तांबूस रंगावर आल्यात त्या आणि उकळलेलं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे छानपैकी त्या व्यवस्थित शिजून आलेल्या आहेत. आता ह्या पूर्ण ड्रेन आउट करायच्या आहेत, त्याचं पाणी काढून टाकायचं आहे. मी एक टोपली अशी घेतली, त्याच्यावर चाळणी ठेवून मी ह्या सगळ्या शिजलेल्या शेवया त्याच्यात ओतल्या आहेत आणि त्याच्यावर थंड पाणी पण मी लगेच घातलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ते शिजण्याची प्रोसेस तिकडे थांबून जाते. आता ह्या सर्व भाज्या मी टाकते त्याच्यात. कांदा, बटाट, एक भोपळी मिरची, गाजर, हे सर्व मी व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे. बघा, वाटाणे पण आहेत म्हणजे मटार. आणि मटार आणि बटाट हे जरा लवकर शिजावं म्हणून मी एक वेगळ्या भांड्यामध्ये पाणी घालून शिजवत ठेवलं होतं. त्याच्यात मी परत गाजराचे तुकडे पण टाकले आहेत. आणि आता फोडणीची तयारी आहे. फोडणीच्यासाठी म्हणून जिरं, राई, हिंग घातलेला आहे, मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि आता चिरलेला कांदा, त्याच्यानंतर त्याच्यावरती भोपळी मिरची, थोडीशी साखर चव बदलण्यासाठी म्हणून, आणि कोथिंबीर असं घालून मी फोडणी तयार केलेली आहे. आता हे सर्व शिजवायला ठेवलेलं जे होतं ना, फरसबी पण मी शिजवायला ठेवली होती. हे सर्व मी परत पूर्ण त्यातलं पाणी काढून टाकलं आणि ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. ते पाणी फेकून द्यायची आवश्यकता नाही. व्हेजिटेबल स्टॉक म्हणून पण आपण वापरू शकतो किंवा त्याच्यामध्ये मीठ, लिंबाचा रस, त्याच्यानंतर काळी मिऱ्याची पावडर असं घालून पण आपण त्याचं पिऊ शकतो. ते पाणी व्हेजिटेबल सूप म्हणून त्याचं आपण पिऊ शकतो. आणि आपला हा तांदूळाच्या शेवयांचा उपमा तयार झाला आहे, म्हणजेच राईस वर्मिसेली उपमा इज रेडी नाऊ. थँक्यू. धन्यवाद.